काळ्या फिती लावलेल्या आहेत, काळ्या फिती लावून तुम्ही काम करताय. नेमकं काय काय याच्यातून तुम्हाला उद्देश आहे? नाही, काळ्या फिती लावून काम करण्याचा आमचा उद्देश हाच आहे की काल जर त्यांनी आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये त्यांनी आमच्याविषयी जो रोष व्यक्त केला आणि जी अर्वाच्य भाषा आमच्याविषयी वापरली, आमच्या कामाविषयी जो गैरसमज तयार केला, त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत. काल आज तुम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. कोणत्या संदर्भात आयोजन केलेलं आहे, काय सांगाल सर? पहिल्यांदा तुमचं नाव आणि पद सांगा. मी डॉक्टर सचिन दगडवैरे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय वरणगाव. आजची पत्रकार परिषद आपण जी आयोजित केली आहे ती काल जे लोकांनी आंदोलन केलं आहे, काही लोकप्रतिनिधींनी त्यांनी आंदोलन केलं आहे, ते आंदोलनामध्ये आम्हाला ओढण्यात आलं आहे. 13/5/26 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता रुग्ण सतीश विश्वनाथ बावस्कर, वय वर्ष 55, हे संध्याकाळी मोटार अपघातामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन आमच्याकडे ॲडमिट झालेत. त्यांना आम्ही प्रथमोपचार करून आणि योग्य ती ट्रीटमेंट देऊन पुढे संदर्भित करण्यात आलं आहे. सदर रुग्णास आम्ही ऑक्सिजन वगैरे सर्व सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्यांना 108 ॲम्ब्युलन्सला बोलवण्यात आलं. सदर ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर यांनी डॉक्टर सुट्टीवर असल्याकारणाने ॲम्ब्युलन्स देऊ शकत नाही, तरी आम्ही दुसरी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करतो असं त्यांच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितले. दुसरी ॲम्ब्युलन्स येण्यासाठी 15 ते 20 मिनटं कालावधी लागेल असं त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणून मी त्यांच्या वरिष्ठांना विनंती केली की प्रसंग गंभीर असल्याकारणाने जी ॲम्ब्युलन्स डॉक्टर नाही आहे ते ॲम्ब्युलन्स आम्हाला तुरंत उपलब्ध करून द्यावी. परंतु त्यांनी आमचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता आम्हाला सांगितले की डॉक्टर साहेब, मी 15 मिनटात गाडी पाठवतो. तर सदर जो प्रसंग झालेला आहे त्या रुग्णास 15 ते 20 मिनटं ॲम्ब्युलन्स उशिरा मिळाली आणि त्या ॲम्ब्युलन्स उशिरा मिळाल्यामुळे त्या रुग्णास सामान्य रुग्ण जळगाव येथे पोहोचण्यास विलंब झाला. तरी दुर्दैवाने त्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याविषयी आम्ही खेद व्यक्त करतो. परंतु सदर रुग्णाच्या ट्रीटमेंटमध्ये आमच्याकडनं कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही. तसेच त्याला ऑक्सिजन वगैरे सर्व सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली. इवन ॲम्ब्युलन्समध्ये सुद्धा आम्ही ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून दिलेली होती. त्यामुळे आमच्या डॉक्टरांचा व माझ्या सर्व स्टाफ आणि कर्मचारी वृंदांचा याच्यामध्ये कोणताही हलगर्जीपणा नसून, तरी देखील काल जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये आमच्यावर रोष व्यक्त करण्यात आला आणि आमच्याविषयी व आमच्या वरिष्ठांविषयी अभद्र लँग्वेजमध्ये, अभद्र भाषेमध्ये टिप्पणी करण्यात आली आणि आमच्याविषयी घोषणा देण्यात आल्या. सदर रुग्णालयासाठी मी 2 ते 2.5 वर्षापासून इथं वैद्यकीय अधीक्षक असून सदर रुग्णालयामध्ये आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून माननीय मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसाच्या कार्यकाळामध्ये आम्ही प्रत्येक पारितोषिक उत्कृष्ट वैद्यकीय अधीक्षक व ग्रामीण रुग्णालय वरणगाव स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही प्रथम पारितोषिक मिळवले पूर्ण महाराष्ट्रात. तर आम्ही आपल्या वरणगाववासियांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि आपल्या ग्रामीण रुग्णालयाचा जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. परंतु अशा घटना झाल्यानंतर आमच्या सर्वांच्या संवेदना दुखावल्या आहेत आणि आमची मानहानी झाली आहे आणि आमच्याविषयी चुकीचं पसरवलं जात आहे की बा आपल्याकडे चांगली सुविधा दिली जात नाही, आपल्याकडे उपलब्ध साधनसामुग्री नाही आहे. आता इथं ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे ठीक आहे, ग्रामीण रुग्णालयामध्ये जी साधनसामुग्री हवी असते ती आपल्याकडे सर्व उपलब्ध आहेत. ग्रामीण रुग्णालयाच्या 10 किलोमीटरच्या अंतरावर ट्रॉमा सेंटर आहे, 10 किलोमीटरच्या अंतरावर उपजिल्हा रुग्णालय आहे. त्यामुळे आपल्याकडे बाकीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मला कोणताही अधिकार नाही. संबंधित प्रतिनिधींनी आमच्याकडे अपेक्षा केली की तुम्ही इथं ICU आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था करावी, तर संबंधित व्यवस्था करण्याचा अधिकारही मला नाही. आम्ही वरिष्ठांना संबंधित प्रतिनिधी जे गोष्ट सांगितली आहे, जी मागणी केली आहे ती आम्ही पत्रकाद्वारेवरती कळवलेली आहे. परंतु ती त्यांनी आम्हाला जर फक्त पत्रकं देऊन मागणी केली असती तर आम्हाला चांगलं वाटलं असतं. परंतु सर्व प्रतिनिधींनी आमच्याविषयी व आमच्या कामाविषयी शंका उपस्थित करून लोकांमध्ये गैरसमज पसरवला आहे असं आम्हाला वाटते. तरी त्यांनी असे का केलं आहे याची आम्हाला कल्पना नाही व जर प्रतिनिधींना काही प्रॉब्लेम असेल किंवा त्यांचे काही म्हणणे असेल
त्यांनी प्रेमाने आम्हाला सांगावं, जेणेकरून आम्ही चांगले सेवा देऊ शकतो. तर आम्ही त्यांनी जो आमच्या सर्वांविषयी जे काल आंदोलन करून, काल आमचा NCD असताना, OPD असताना त्याच्यामध्ये आम्हाला गर्भवती महिलांना तपासणी करण्यासाठी अडथळा निर्माण झाला आणि आम्हाला तिथं त्यांच्याबरोबर बसून आंदोलनामध्ये आम्हाला बसून ते सर्व त्यांच्या गोष्टी मांडलीत आणि आमची गोष्ट ऐकून न घेता सदर गोष्ट आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवली आहे. वरिष्ठांना मी मागणी केली आहे की याच्यापुढे कोणताही ॲक्सिडेंट झाला आणि माझ्या प्रिमायसिसमध्ये जर 108 गाडी उपलब्ध असेल तर त्याचा डॉक्टर किंवा बाकीची गोष्ट नसली तरी ती रुग्णवाहिका मला त्वरित उपलब्ध व्हावी, यासाठी तुम्ही काही नियम बनवावे आणि त्यांना त्याच्याविषयी शोकास नोटीस काढून त्यांच्यावर गंभीर दखल घ्यावी या गोष्टीची आणि त्यांना याची गंभीर सूचना देण्यात यावी आणि यापुढे असं काही होणार नाही याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न करू आणि सर्वजण काळजी घेऊ. त्या दिवशी आमच्या रुग्णामध्ये जेव्हा पेशंट आला तेव्हा आमचे स्टाफ हजर होत्या. त्यांनी कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली आहे तिथे सांगतील. काळ्या फिती लावलेल्या आहेत, काळ्या फिती लावून तुम्ही काम करताय, नेमकं काय काय याच्यातून तुम्हाला उद्देश आहे? नाही, काळ्या फिती लावून काम करण्याचा आमचा उद्देश हाच आहे की काल जर त्यांनी आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये त्यांनी आमच्याविषयी जो रोष व्यक्त केला आणि जी अर्वाच्य भाषा आमच्याविषयी वापरली, आमच्या कामाविषयी जो गैरसमज तयार केला, त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करीत आहोत. काल कोण होतं, कोण कोण होते यामध्ये सर? सर्व लोकप्रतिनिधी इथं होते. बरेचसे लोकप्रतिनिधी, जे सर्व लोकप्रतिनिधी वरंगावचे जे प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी सर्व इथं होते आणि त्यांनी सर्वांनी या पद्धतीने जे आंदोलन केलं आहे तर ते आंदोलन आम्हाला कुठेतरी दुखवलं आहे, आमच्या भावना दुखवल्या आहेत. त्यामुळे आम्ही याचा निषेध व्यक्त करतो आणि भविष्यात परत अशा पद्धतीचं आंदोलन करून आमच्या कामावर शंका उपस्थित न करता आणि लोकांमध्ये गैरसमज करू नये म्हणून आम्ही शांततेपणे आमचा काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करतो आणि आमचं काम करतो. सर, वरिष्ठांकडे याची तुम्ही तक्रार केली का, करणार आहात का? हो, वरिष्ठांकडे आम्ही याची तक्रार केली आहे. कारण की जे क्लिप्स कालच्या आंदोलनाची पसरली आहे त्याच्यामुळे सर्वच जनमानसात आणि आमच्या वरिष्ठांकडे त्याच्यावर संभ्रम निर्माण झाला आहे. आमच्याकडे ऑलरेडी वैद्यकीय अधिकारी, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी एकही आमच्याकडे भरलेला नसताना, मी 2.5 वर्षामध्ये एकही वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी नाही, मी स्वतः प्रतिनियुक्तीवर इथं सेवा देत आहे आणि माझ्याबरोबर सरांना मी मागच्या महिन्यामध्ये स्वतः सिव्हिल सर्जन साहेबांना भेटून आम्ही 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांची तात्पुरती इथं नेमणूक करून दिलेली आहे, निदान OPD तरी चालावी म्हणून. त्यांनी आमच्या विनंतीस मान देऊन 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांची तात्पुरती नेमणूक OPD करण्यासाठी काढून दिली आहे. परंतु त्याच्यानंतर पूर्ण दिवसभर आणि रात्री मला आणि माझ्या एकाच डॉक्टरांना पूर्ण ड्युटी कराव्या लागत आहेत म्हणून त्यांनी सरांनी आता 10 दिवसापूर्वी एका डॉक्टरची नियुक्ती केली आहे, परंतु अद्यापर्यंत ते आमच्याकडे जॉईन झाले नाहीत. काय नाव तुमचं, काय पद आहे, तुम्ही त्या दिवशी या ठिकाणी हजर होता, काय सांगाल? मी स्टाफ नर्स पल्लवी दत्तू सुरवाडे. आज जी पत्रकार परिषद आपण जी नियोजित केलेली आहे त्याचं मागचं कारण हेच आहे की 13 तारखेला 13/5/2026 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता मी ऑन ड्युटी होते, डॉक्टर सचिन होते. आम्ही ऑन ड्युटी असताना सतीश विश्वनाथ बावस्कर हे रुग्ण, वय 55 वर्ष, हे माझ्या ड्युटीत आले होते संध्याकाळी 6:30 वाजता. ते आले असताना डॉक्टर इथे हजर होते, स्टाफ नर्स इथे हजर होती, शिपाई वर्ग पण इथे हजर होता. आल्या तात्काळ जो प्राथमिक उपचार दिला गेला पाहिजे तो आम्ही तात्काळ त्यांना दिला गेला. उपचार देत असताना आम्ही संबंधित त्यांचे जे नातेवाईक होते आणि कार्यकर्ते जे होते त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही 108ला कॉल करा. त्यांनी 108ला कॉल केला. 108ला कॉल करत असताना आमचा इकडे उपचार जो प्राथमिक उपचार आहे तो कंटिन्युअसली चालू होता. पण 108ला कॉल काय लागला किंवा काय नाही ते त्यांचं काय बोलणं झालं आम्हाला माहीत नाही, कारण आम्ही उपचार देत होतो डॉक्टर आणि आम्ही. मग त्यांचं बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की 108वर डॉक्टर नसल्या कारणाने आम्हाला 108 देत नाही आहेत. पण त्यांनी काल इथे जो गोंधळ घातला, जे इथले वरिष्ठ प्रतिनिधी आहेत, इथले जे शहर प्रतिनिधी आहेत, वार्डातले जे प्रतिनिधी आहेत, जे संबंधित प्रतिनिधी आहेत, त्यांनी इथे काल आमच्या रुग्णालयात येऊन OPDमध्ये काल त्यांनी आमच्या नावाची बदनामी अशी केली की आमच्या रुग्णालयात डॉक्टर नसल्या कारणाने इथल्या रुग्णाचा जीव गेला म्हणून. तर मी इथे आपल्याला क्लिअर करते की त्या दिवशी 108वर डॉक्टर नसल्या कारणाने त्यांना संदर्भ सेवा ही वेळेवर न मिळाल्यामुळे त्या रुग्णाच्या जीवाला धोका झाला आणि ते रस्त्यामध्ये त्यांना
त्यांचा जीव गमावा लागला. मी इथे फक्त एवढं क्लिअर करण्यासाठी ही पत्रकार परिषदेत हे 2 शब्द सांगते. तरी काल झालेला हा जो प्रसंग झाला, जो प्रतिनिधी लोकांनी काल ओपीडीमध्ये जो ओपीडी बंद करून शासनाच्या कामामध्ये जो अडथळा आणला, आम्ही सर्व कर्मचारी, अधिपरिचारिका, डॉक्टर आणि आमचे जे क्लास 4 वर्ग जे आहेत ते त्यांनी जे केलेल्या गोंधळाचा जाहीर निषेध करतो. आणि मी शासनाला विनंती करते की आमच्या ह्या ड्युटीमध्ये आणि आमच्या ज्या आम्हाला जो अडचण येते, प्रतिनिधींचा जो त्रास आहे तो कृपया करून तो कमी करण्यात यावा. आणि आम्हाला वारंवार शिवीगाळही दिली जाते उपचार करत असताना, किंवा 108 जर नाही मिळाली त्याचा सर्व रोष हा डॉक्टरांवर आणि स्टाफ नर्सेसवर काढला जातो. तरी आम्ही सर्व स्टाफ नर्सेस आणि डॉक्टर्स ह्या गोष्टीचा निषेध करतो. RH वरणगावची इंचार्ज सिस्टर आहे आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध ज्या सुविधा आहेत त्यानुसार आम्ही पेशंटला पुरेपूर सुविधा देतो आहे. आमच्याकडे जे नाही आहे ते आम्ही वरिष्ठांना सांगून ते पूर्तता करतो. त्या पद्धतीने आम्ही पूर्ण सेवा देतो आहे. आणि कालचा झालेला जो प्रकार आहे तो आमच्याकडे सगळ्या सुविधा उपलब्ध असूनसुद्धा त्यांनी आमच्यावर आळ घेतलेला आहे की तुमच्याकडे ऑक्सिजन नाही आहे, तुमच्याकडे ड्रायव्हर नाही आहे. तर 108 ही आमची जबाबदारी नाही आहे, ते वरिष्ठ स्तरावर ते कंपनीनुसार त्या प्रोव्हाइड करता आम्हाला. त्याच्यात आमचा काही संबंध नसल्यामुळे तो आळ आमच्यावर घेण्यात येऊ नये, ते वरिष्ठांना कळवावे, तसं त्यांच्यावर कार्यवाही व्हावी. आणि तसेच आमच्या इथं हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा आहेत त्यानुसार मुख्यमंत्र्यांचा जो 100 दिवसाचा कार्यक्रम झाला त्यांच्यामध्ये आमचा पहिला नंबर आलेला आहे. आणि आमची ही जी प्रतिष्ठा आहे ते कालच्या झालेल्या प्रसंगामुळे कुठंतरी मलिन झालेली आहे, आमची मानहानी झाली आहे. तर यापुढे असे काही होऊ नये याचा आम्ही पूर्णपणे जाहीर